नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, ज्यामध्ये शेतकऱ्यांकडे कर्ज किती आहे, त्यापैकी कोणकोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आणि जे काही अर्थसंकल्प सादर होणार आहे या वर्षीचा, या अर्थसंकल्पामध्ये जर कर्जमाफीची तरतूद झाली तर किती शेतकऱ्यांचं कर्ज माफ होऊ शकतं आणि किती रुपयांपर्यंत होऊ शकतं, कोणत्या बँकेचं होऊ शकतं, या संपूर्ण प्रश्नाची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून कर्जमाफीची सगळी माहिती तुम्हाला लक्षात येईल। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफी होण्याची शक्यता आहे। तसं आपल्याला सरकारच्या जे काही हे आहे त्यावरून दिसत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांकडे एकूण कर्ज किती आहे हा प्रश्न आहे। एकंदरीत राज्यातल्या सगळ्या जिल्ह्याचा विचार केला तर राज्यातील 34 जिल्हे, ज्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका असतील, सहकारी बँका असतील, ज्या काही जिल्हा बँका ज्या ज्या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत, ज्या ज्या बँका शेतकऱ्यांना शेतीवरती कर्ज देतात, त्या सगळ्या जिल्हा बँका आणि संपूर्ण एकंदरीत विचार जर केला तर शेतकऱ्यांवर एकंदरीत सगळ्या बँकांचं पीक कर्ज एकंदरीत 30 ते 35 हजार कोटींचा आहे। आणि जर सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला तर 30 ते 35 हजार कोटी रुपये सरकारला लागणार आहे। त्यामुळे 30 ते 35 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी होण्याची शक्यता आहे। यामध्ये शेतकरी बांधवांनो, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पुढचा प्रश्न आहे, शेतकरी बांधवांच्या एकच मनामध्ये प्रश्न आहे की दादा कोणकोणतं कर्ज माफ होणार, आमचं होम लोन होणार का, आमचं शेतीवरचं कर्ज होणार किंवा शेतीवर इतर कारणासाठी घेतलेलं कर्ज ते कोणतं माफ होणार। तर आपण जर पाहिलं तर 2009 पासून किंवा आतापर्यंत ज्या काही कर्जमाफी योजना झाल्या त्या संपूर्ण कर्जमाफींचा जर आढावा घेतला तर जवळपास 2009 ला एक कर्जमाफी झाली, त्यानंतर 2017 ला झाली, त्यानंतर 2019 ला झाली। या तिन्ही कर्जमाफीचा आढावा जर घेतला तर या तिन्ही वेगवेगळ्या कालखंडामध्ये झालेल्या कर्जमाफी आहेत। आणि या तिन्ही कालखंडामध्ये वेगवेगळ्या ज्या काही कर्जमाफ्या झाल्या त्यावेळेस आपण जर पाहिलं तर सगळे जे होते शेतीवर घेतलेले क्रॉप लोन जे होते, शेती पिकासाठी घेतलेले कर्ज तेच माफ झालेले, परंतु शेतकऱ्यांचं जी इतर कारणासाठी शेतीवरती घेतलेलं कर्ज असेल, ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर काही शेतकऱ्यांवरती होम लोन आहे, काही शेतकऱ्यांनी पाईपलाईन साठी कर्ज घेतलेलं आहे, काही शेतकऱ्यांसाठी इतर कारणासाठी शेतीसाठी कर्ज घेतलेलं आहे, मग ते माफ सरकार सहजासहजी करणार नाही। परंतु आतापर्यंत रेकॉर्ड जर पाहिलं तर सरकारने पीक कर्ज माफ केलेलं आहे आणि यावर्षी सुद्धा आता सुद्धा जर सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला तर शेतकऱ्यांचं पीक कर्ज माफ होण्याची शक्यता आहे। आता पुढचा प्रश्न आहे, तर सरकार किती लाखांपर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार जर कर्जमाफीचा निर्णय झाला। तर आपण जर पाहिलं तर सरकारने त्यांच्या वचननाम्यामध्ये अगोदरच सांगितलं होतं की आम्ही सरसकट जेवढा शेतकऱ्यांच्या सातबारावरती बोज आहे ते सगळं क्लिअर करणार, म्हणजे सातबारा कोरा करणार असं त्यांनी वचन दिलं होतं। परंतु एकीकडे बोललं जात आहे की 3 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी करणार, परंतु जरी 3 लाखांपर्यंत सरकारने कर्जमाफी जरी केली तरी मोठा आधार शेतकऱ्यांना होईल असे एक सध्या समोर येत आहे। याचबरोबर आता शेतकऱ्यांकडे किती कर्ज ते सुद्धा सांगितलं, त्यापैकी कोणतं माफ होणार ते सुद्धा सांगितलं। आणि जे काय सध्या या राज्याचा अर्थसंकल्प या अर्थसंकल्पामध्ये या अधिवेशनामध्ये अर्थसंकल्प सादर होणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून हा अर्थसंकल्प सादर होणार आहे। आणि या अर्थसंकल्पामध्ये जर कर्जमाफीचा निर्णय सरकारने जर घेतला तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। यामध्ये आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना 2017, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 या दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असल्या परंतु लाभ न मिळालेल्या सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय सरकार घेण्याची शक्यता आहे, कारण त्या शेतकऱ्यांचे ऑलरेडी पैसे त्या कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असून जर लाभ भेटला नाही, त्यामुळे त्या शेतकऱ्यांना ते पैसे भेटण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, आपण जर यामध्ये पाहिलं तर सरकार कर्जमाफी करण्याचा निर्णय घेऊ शकतं, कारण की आपण जर पाहिलं तर बँकांचा दबाव, शेतकऱ्यांचा दबाव, याचबरोबर विरोधी पक्षातल्या आमदारांचा सुद्धा दबाव आहे आणि सत्ता पक्षातल्या आमदारांचा सुद्धा दबाव आहे। त्यामुळे कर्जमाफी सरकारला करावीच लागेल। आणि उद्या जे काही अर्थसंकल्प सादर होणार आहे या अर्थसंकल्पामध्ये मोठा निर्णय शासनाच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातला घेतला जाऊ शकतो। आणि जर कर्जमाफीचा निर्णय सरकारने घेतला तर 30 ते 35 हजार कोटी रुपये सरकारला कर्जमाफीसाठी लागणार आहे आणि 30 ते 35 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी शासनाच्या माध्यमातून केली जाऊ शकते। यामध्ये आपण जर पाहिलं तर एकंदरीत ज्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या सुद्धा बँका शेतकऱ्यांना क्रॉप लोन म्हणून पीक कर्ज म्हणून देत असतात। युनियन बँक ऑफ इंडिया जिल्हा मध्यवर्ती बँका असतील किंवा ज्या काही जिल्हा बँका आहेत त्या सगळ्या बँका शेतकऱ्यांना सातबाऱ्यावरती कर्ज देतात। फक्त क्रॉप लोन माफ होणार आहे, इतर कोणतंच कर्ज माफ होणार नाही, हे सुद्धा शेतकऱ्यांनी स्पष्टपणे लक्षात घ्यावं। यामध्ये मित्रांनो आपण जर पाहिलं तर
आता जे काही उद्या राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे, या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठी अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा म्हणजे कर्जमाफीची अपेक्षा। आणि जर सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला तर कर्जमाफी संदर्भातले सरकार अटी तर लावणार, अटी शर्ती तर लावणारच, परंतु आता जर निर्णय घेतला तर पुढे काय कर्जमाफीचं होणार, कशी कर्जमाफी होणार, हे सगळे अपडेट पाहण्याकरिता आपले युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच कर्जमाफी संदर्भातले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत ही महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।